जय एकविरा सगळ्यांना, या जेवायला. तर आज माझा क्लास आहे, तर मला जावाचं आहे क्लासला. क्लासला जावायला निघलो पटापट पटापट, पण आम्हाला लेट झालेलं जाम आणि आमची बस सुटली. आणि बसलो इथं तर एक सीन झाला. एक पोरे आहे कोणतरी, त्याने फोन चोरलेला, त्याला उचलूनशी आणला. त्याला मारायला आलता आहे सगळं जेवणशी. आणि हे बघ बाबू आमचा बोलते मला पण ब्लॉग मध्ये घ्या त्या. पोचलो आया, ही आमची वहिनी मला ज्वेलरी शिकवतं. आमचा क्लास चालू होता, मस्त शिकवतं. तुम्हाला पण क्लास करायचा असेल तर सांगा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल त्यांचा. वाशी जू गावला आहे. मस्त शिकवतं आणि सगळी नवी मुंबईमध्ये जास्ती करून यांचेच जवळ शिकल्यान ज्वेलरी मेकिंगचा. कुठली पण ज्वेलरी काय पण असू दे, तुम्हाला सगळं शिकवेन. आज आम्ही बनवत होतो माशाचं फिश एअर कप बनवत होतो. तेच बनवायला घेतलेलं. मस्त शिकवत होती वहिनी आणि मस्त येत होता लगेच सोप्या पद्धतीन. मला तर आवडला त्यांचं शिकवणं. अर्धच चालतं ते कानांचं आमचं. आम्ही आलो आहे बसमध्ये बसलो तर आमची बसच बंद पडली, चार्जिंग संपली बसची. बस बंद पडली ना बाबू. आता आता काय करायचं? येताना पण बस सुटली, आता बस भेटली तर बस रस्त्यात बंद पडली, चार्जिंग संपली बसची. आता उतरायला लागेल आपल्याला. उतरलो मग आम्ही खाली, तर कंडक्टर बोलला तर दुसरी बस येईल बोलते, त्याच्यात तुम्ही बसा. थोड्या वेळानं आली बस दुसरी, मग बसलो आम्ही आमच्या बसमध्ये. एक तर ऊन होता, आवराना कंटाळा आलता. बाबू बोलते लेट झाला तर बरा होईल, मी ट्युशनला नाही जाणार. त्याचा फक्त एकच होता, लेट झाला तर मी ट्युशनला नाही जाणार. घरा आलो ना, बाकीचा राहिलेला होता काम तो केला मी एअर कपचा. आणि असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय.